परवानगीशिवाय रुग्णालय परिसरात विद्युत खांब 5 दिवस उलटूनही उत्तर नाही. नागरिक संतप्त. 15 एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा. वरवट बकाल. संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या विद्युत खांबाच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. मागील 8 एप्रिल रोजी रुग्णालय प्रशासनाने महावितरण विभाग तसेच तामगाव पोलीस स्टेशन यांना लेखी तक्रार देत खुलासा मागवला होता. मात्र आज तब्बल 5 दिवस उलटूनही संबंधित विभागाकडून कोणतेही उत्तर किंवा कारवाई झालेली नाही. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की रुग्णालय परिसरात कोणतीही पूर्वपरवानगी न घेता विद्युत खांब उभारणे हे नियमबाह्य असून भविष्यात यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासनावर राहणार नाही. दरम्यान या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे संबंधित विद्युत खांब अद्यापही हटवण्यात आलेला नाही किंवा त्यावर कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. दुसरीकडे भ्रष्टाचार निर्मूलन समितीनेही या प्रकरणात गंभीर आरोप करत 11 केव्ही विद्युत पुरवठ्याचे काम मनमानी व चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या तक्रारीवरही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष देवराव सोळंके यांनी इशारा दिला आहे की संबंधित प्रकरणात तात्काळ कारवाई न झाल्यास 15 एप्रिल 2026 पासून वरवट बकाल बसस्थानक येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. या घटनेमुळे प्रशासनातील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला असून नागरिकांकडून तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.